नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे आलेले आहेत. तर त्याच आंब्याच्या रसापासून मस्त एकदम मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. शिरा म्हणलं की सगळ्यांचाच आवडीचा आणि तोच तो गोडाचा शिरा खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने आंब्याच्या रसातला किंवा आंब्याचा रस घालून शिरा करून बघा. एकदम चवीला भारी लागतो. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याच्या रसातला शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी घट्टसर आंब्याचा रस घेतलेला आहे आणि त्यासाठी सपाट वाटी इथे साखर घेतलेली आहे. तर इथे सुकं खोबऱ्याचं पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा इथे विलायची पावडर घेतलेली आहे आणि काजू बदामाचे काप घेतलेले आहे आणि केशर घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे, ते रवा घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक, जाडसर कोणत्याही पद्धतीचा रवा घेऊ शकता. तर तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर आपल्याला हे रवा छान मंद गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर हे रवा आपल्याला छान बुडापासून छान ढवळत आणि छान मिक्स करत आपल्याला छान हे रवा भाजून घ्यायचा आहे. तर जसं-जसं आपण हे रवा भाजत जाल तसं-तसं या रव्याचा छान थोडासा कलर बदलला जातो आणि मस्त या रव्यामधून खमंग वास यायला सुरुवात होते. तर बघितलात तुम्ही एक 7 ते 8 मिनिटामध्ये आपला छान हा रवा थोडासा या रव्याचा कलर चेंज झालेला आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपल्या इथे रवा छान एकदम फुलून आलेला आहे आणि मस्त आपला इथे रवा छान भाजला गेलेला आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण कोकोनट पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या रव्यामध्ये 1 मिनिटभरासाठी छान परतवून घ्यायचं आहे. जर तुम्ही अगोदरच हे रव्यासोबत जर हे कोकोनट पावडर घातलात, तर त्यामध्ये करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला रवा भाजून झाल्यानंतर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला ते कोकोनट पावडर छान या रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. नंतर या स्टेजला आपल्याला इथे यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालून घ्यायचं आहे. दुधाबरोबर तुम्ही या ठिकाणी सायपण घातलात तरी पण चालेल. हे दूध घालून आपण छान या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जेवढं आपण रवा घेतलं तेवढंच आपण इथे दूध घालून घेतलेलं आहे. तर एकदम जास्तीचं दूध घालून घ्यायची गरज लागत नाही म्हणून आपल्याला जेवढा रवा घेतला तेवढंच आपल्याला या ठिकाणी दूध घालून घ्यायचं आहे. दूध घालून घेतल्यानंतर एक 2 मिनिटभरासाठी आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला या स्टेजला इथे साखर घालून घ्यायचं आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला साखर घालायची नसेल, तर या ठिकाणी तुम्ही चिरून घेतलेला गूळ पण घालू शकता. तर यामध्ये अजिबात आपल्याला दूध किंवा पाणी घालायचं नाही. छान मंद गॅसवर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला साखर घालून आपल्याला छान खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा छान परतवून घ्यायचं आहे. जसं-जसं याला छान परतत जाल, तसं-तसं या साखरेला पाणी सुटतं आणि आपला रवा या साखरेमध्ये आणि या दुधामध्ये छान एक 2 ते 4 मिनिटासाठी आपल्याला मस्त छान शिजवून घ्यायचं आहे. तर यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे रवा छान वाफवून घ्यायचा आहे. तर इथे एक 3 ते 4 मिनिटं आपण छान रवा मंद गॅसवर वाफवून घेतलेला आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण आंब्याचा रस घेतलेला आहे, ते आंब्याचा रस आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं-जसं आपण हे आंब्याचा रस या रव्यामध्ये छान मिक्स करत जाल, तसं-तसं या रव्याचा कलर बदललेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पांढरट होत असेल, तर या ठिकाणी तुम्ही थोडा पिवळा कलर घालून घेऊ शकता. आंब्याचा रस घालून एक 2 ते 3 मिनिटं आपण मंद गॅसवर छान मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला इथे जे आपण वेलची पावडर घेतलेली आहे, ते वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घालून ठेवून नंतर यामध्ये घातलात तरी पण चालेल. तर इथे आंब्याचा रस घालून एक 3 ते 4 मिनिटं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान वाफवून घेतलेलं आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण काजू बदामाचे काप घेतलेले आहेत, ते काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आणखीन थोडं आपल्याला एक 2 मिनिटभरासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपला हा रवा आणि हे आंब्याचा रस एकदम एकजीव होतं आणि छान वाफले जातात.
तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान हे रवा फुलून वर आलेला आहे आणि मस्त आपल्या या रव्यामध्ये आंब्याचा रस एकजीव झालेला आहे. तर इथे आपला मस्त एकदम दाणेदार आणि लुसलुसीत मस्त आंब्याच्या रसातला शिरा बनवून तयार झालेला आहे. तर हा शिरा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एक साचा घ्यायचा आहे आणि त्या साच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा शिरा घालून आपल्याला मस्त या शिऱ्याची आपल्याला मस्त सेफ द्यायचा आहे. तर या साच्याला मी मधून तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जे बनवून घेतलेला आपला आंब्याच्या रसातला शिरा आहे, ती शिरा आपल्याला दाबून आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही एखादा साचा घेऊन लहान मुलांना जर तुम्ही शिरा करून दिलात, तर ते खूप आवडीने खातील. म्हणून मी इथे अशा पद्धतीने या साच्यामध्ये हे शिरा घालून घेतलेला आहे. तर केलेला सर्व शिरा अशा साच्यामध्ये घालून मी मस्त शेप दिलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या प्लेटमध्ये तसाच शिरा सर्व्ह केलात तरी पण चालेल. तर मस्त आपल्या इथे एकदम दाणेदार, मऊ, लुसलुसीत आणि एकदम मऊसूत आपल्या इथे आंब्याच्या रसातला शिरा बनवून तयार झालेला आहे. तर आजची आंब्याच्या रसातली शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की एक कमेंट्स करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.